केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी केली, मात्र त्याचा फायदा ना शेतकऱ्यांना होतोय ना सर्वसामान्य ग्राहकांना। उलट कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक कुऱ्हाड कोसळली। देशात लाल कांद्याची लागवड 2 लाख हेक्टरनं घटते। दुष्काळी परिस्थितीमुळे उन्हाळ कांद्याच्या लागवडीतही घट होणार आहे। त्यामुळे साठवलेला उन्हाळ कांदा मार्च ते ऑक्टोबर 2024 पर्यंत ग्राहकांना पुरणार नाही। निर्यात बंदीची केंद्र सरकारची ही पहिलीच वेळ नाहीये। याआधीही केंद्रानं तब्बल 21 वेळा हस्तक्षेप केलेला आहे। 19 ऑगस्ट 2023 ला केंद्रानं कांदा निर्यातीवर 40% शुल्क लागू केलं होतं। आता केंद्रानं निर्यातीला पूर्णतः बंदी घातली। कांदा निर्यात बंदी विरोधात आता स्वतः शरद पवार रस्त्यावर उतरणार आहेत। कांदा निर्यात बंदी विरोधात नाशिकच्या चांदवडला होणाऱ्या आंदोलनात ते उपस्थित राहणार आहेत। 11 डिसेंबरला कांदा प्रश्न तसंच इतर विविध प्रश्नांवर चांदवडला शेतकऱ्यांचा एल्गार होणार आहे। मुंबई आग्रा रोडवर चांदवडच्या चौफुलीला हे आंदोलन होणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सह्याद्री अतिथीगृहावर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा केली। कांदा, कापूस आणि सोयाबीन प्रश्नावर ही बैठक होती। शेतकरी हिताचे सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन गोयल यांनी या बैठकीत दिल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे। कांदा निर्यात बंदी विरोधात महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक झाली। निर्यात बंदी विरोधात थेट सुप्रीम कोर्टात दाद मागण्याचा इशारा शेतकरी संघटनेनं दिलाय। सिन्नरमध्ये झालेल्या बैठकीत 3 ठराव मंजूर करण्यात आले। कांदा निर्यात बंदीचा निर्णय तातडीनं मागे घ्या अशी विनंती बैठकीत करण्यात आली। अवकाळी पाठोपाठ आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर धुक्याचं संकट आलंय। धुक्यामुळे उरला सुरला कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय। यामुळे कांदा पीक पिवळं पडून खराब होत आहे। औषधांच्या फवारणीचाही परिणाम होत नसल्याचं शेतकरी सांगतायत। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय। वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झालाय। त्यामुळे पीक वाळत चाललंय। हजारो रुपये खर्चून मोठ्या कष्टानं शेतकऱ्यांनी पीक घेतलं, मात्र रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेकडो हेक्टर पीक शेतकऱ्यांनी नष्ट केलंय। आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या तयारीला राज्याच्या प्राथमिक शिक्षण विभागानं सुरुवात केली आहे। त्यामुळे पालकांनी देखील आपल्या पाल्याच्या आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी तयारीला सुरुवात करावी असं सांगण्यात आलंय। या प्रवेशासाठी उपलब्ध जागांच्या तुलनेत जवळपास 3 ते 4 पट अर्ज येत असतात। त्यामुळे ऑनलाईन लॉटरी काढून विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातात। मुंबईत कडाक्याच्या थंडीची अद्याप प्रतीक्षाच आहे। डिसेंबरमधील 10 दिवस संपलेत तरीही मुंबईकरांना थंडी अनुभवता आली नाहीये। त्यामुळे कडक थंडीचा आनंद केवळ रात्रीच्या गारव्यावर भागवावा लागतोय। ठाणे शहरातील प्रदूषणात घट दिसतेय। ठाणे महापालिकेनं काही उपाययोजना केल्या ज्याचा सकारात्मक परिणाम दिसतोय। 1 डिसेंबरला हवा गुणवत्तेचा निर्देशांक 146 वर होता, जो आता 128 पर्यंत खाली आलाय। क्षुल्लक कारणांसाठी रेल्वेतील संकटकालीन साखळी खेचणाऱ्या 793 प्रवाशांना दंड ठोठावण्यात आलाय। त्यांच्याकडून 2,72,000चा दंड वसूल करण्यात आलाय। मध्य रेल्वे मार्गावर एप्रिल ते नोव्हेंबर या दरम्यान 793 जणांनी विनाकारण साखळी खेचली। वाढवण बंदरासंदर्भातील सुनावणी जेएनपीटीच्या मराठी अहवालानंतर 3 दिवसांनी होणार आहे। वाढवण बंदर संघर्ष समितीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी याबाबत माहिती दिल्याचं समितीनं सांगितलंय। 22 डिसेंबरला होणारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे। नंदुरबार रेल्वे स्थानकाजवळच्या भागात तिहेरी मार्गाच्या कामाला सुरुवात झाली आहे। पश्चिम रेल्वेच्या ताप्ती विभागात रेल्वे गाड्यांची संख्या वाढली आहे। त्यामुळे तिहेरी मार्ग सुरू होतोय। काम पूर्ण झाल्यानंतर नंदुरबारकरांचा मार्ग सुखकर होणार आहे। पालघरमधील बहाडोलीत काळ्या जांभळ्याला भौगोलिक मानांकन मिळालंय। त्यामुळे हे जांभूळ आता समुद्रापार पोहोचणार आहे। यासाठी 2018 पासून शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू होते। मोठा आकार आणि रसाळ असलेल्या जांभळाला मानांकन मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। माळशिरस तालुक्यातील वाफे गावात बंधाऱ्याला गळती लागली। यामुळे रोज लाखो लिटर पाणी वाया जाते। जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही गळती रोखण्यात आलेली नाहीये। असंच जर सुरू राहिलं तर बंधाऱ्यात पाणीच शिल्लक राहणार नाही। त्यामुळे लवकरात लवकर गळती रोखावी अशी मागणी होती। नाशिकच्या माडसावंगीमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात आलंय। बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागानं 12 दिवसांपासून पिंजरा लावला होता। बिबटे जेरबंद झाल्यानंतर गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडलाय।
बच्चू कडूंची आमदारकी रद्द करण्यासाठी अजित रानडे यांनी रिट याचिका दाखल केली. 2017 मध्ये नाशिक महापालिकेसमोर प्रहार संघटनेनं बच्चू कडूंच्या नेतृत्वात आंदोलन केलं होतं. तत्कालीन आयुक्तांनी धमकावणं, सरकारी कामात अडथळा आणणं या संदर्भात न्यायालयानं बच्चू कडूंना 2 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. हिवाळी अधिवेशनात सोमवारी आणि मंगळवारी मवियाकडून धडक मोर्चा काढला जाणार आहे. आरक्षण आणि अवकाळी पावसाच्या नुकसानावरून विरोधक आक्रमक झालेत. सोमवारी नाना पटोलेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा मोर्चा निघेल, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचा मोर्चा मंगळवारी होणार आहे. एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं म्हणून धनगर समाज आक्रमक झालाय. नागपूर विधान भवनावर उद्या धनगर समाजाचा मोर्चा असणार आहे. हिंगोली, परभणीच्या गावागावांमध्ये मोर्चा संदर्भात पूर्वतयारी बैठका होत आहेत. मोठ्या संख्येनं धनगर बांधव नागपूरमध्ये काढल्या जाणाऱ्या मोर्चात सहभागी होणार आहेत. एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करा अशी मागणी धनगर समाज करतोय. याच संदर्भात धनगर समाज उद्या नागपूर अधिवेशनावर मोर्चा काढणार आहे. वाशिममधील धनगर बांधव आक्रमक झाले आहेत. हजारो महिलाही उद्याच्या मोर्चात सहभागी होणार आहेत. धुळे शहरात क्युमाईन रोड परिसरात मराठा आरक्षणाचं साखळी उपोषण सुरू आहे. या उपोषणाला मासाहेब जिजाऊंचे वंशज शिवाजीराजे जाधव यांनी भेट दिली आहे. मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचं जाधव यावेळी म्हणाले. वेतनवाढीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी कॅन्डल मार्च काढला होता. पालकमंत्री दादा भुसेंच्या मालेगाव इथल्या संपर्क कार्यालयावर हा मोर्चा धडकला. दादा भुसेंनी मोबाईलवर चर्चा करत आंदोलकांची समजूत काढली. भुसेंच्या आश्वासनानंतर अंगणवाडी सेविकांनी मोर्चा मागे घेतला. मात्र यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. सिंधुदुर्गातील देवगडमध्ये पर्यटनाला आलेले पुण्यातील 6 विद्यार्थी समुद्रात बुडाले. त्यातील 4 विद्यार्थिनींचे मृतदेह सापडलेत, तर एक विद्यार्थी अद्यापही बेपत्ता आहे. त्याचा शोध घेण्यासाठी आता स्कुबा डायव्हर्सची मदत घेण्यात आली आहे. पुण्यातील एका खासगी सैनिक संस्थेची सहल 35 विद्यार्थ्यांना घेऊन शुक्रवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आली होती. वाशिमच्या रिसोडमध्ये दुचाकी आणि कारचा अपघात झालाय, ज्यात एकाचा मृत्यू झालाय. पेट्रोल पंपासमोर कारनं दुचाकीला जोरदार धडक दिली, त्यामुळे दुचाकी चालकाला जबर मार बसला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर एका खासगी बसचा अपघात झालाय आणि या अपघातात बस चालक ठार झालाय, तर 10 प्रवासी जखमी झालेत. खोपोलीजवळच्या बोरघाटात मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. ही बस मुंबईहून पुण्याकडे जात होती. उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये कार आणि ट्रकचा भीषण अपघात झालाय. अपघातानंतर कारनं पेट घेतल्यानं कारमधील 8 जणांचा होरपळून मृत्यू झालाय. टायर फुटल्यानं कार चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार डिवायडरला जाऊन धडकली. ट्रकनं कारला अनेक मीटर दूर फरफटत नेलं. त्यानंतर कारसह ट्रकनंही पेट घेतला. नांदेडच्या सराफा व्यापाऱ्याला लुटणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ओडिशातून अटक केली. आरोपीकडून 4,23,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. 2 आरोपींनी व्यापाऱ्यावर पाळत ठेवून त्याच्याकडील सोनं चांदी असलेली बॅग हिसकावून पोबारा केला होता. आरोपीचा एक साथीदार फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अमरावतीत शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा ताफा अडवण्यात आला. विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघटनेनं त्यांचा ताफा अडवला. विदर्भ बळीराजा संघटनेचा मोर्चा हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपुरात धडकणार आहे. हा मोर्चा नागपूरच्या दिशेने जात असतानाच अजित पवारांचा ताफा अडवण्यात आला आणि त्यांना जाब विचारण्यात आला. पुणे जिल्ह्यात 2 आठवड्यांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतपिकांचं मोठं नुकसान झालंय. 11 तालुक्यातील 7,836 हेक्टरवरील पिकांना पावसाचा तडाखा बसलाय, तर 11,38,76,000 रुपयांचं नुकसान झालंय, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. संजय राऊतांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना जल्लादाची उपमा दिली आहे. सुप्रीम कोर्टानं 40 बंडखोरांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्यांना शिक्षा द्यायचं काम विधानसभा अध्यक्ष या जल्लादावर आहे, असं वक्तव्य राऊतांनी पुण्यातील सभेत केलं. मात्र अपराध्यांना अभय देऊन ते संविधानालाच फासावर लटकवतायत, अशी टीकाही राऊतांनी केली आहे. संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना घाशीराम कोतवालाची उपमा दिली आहे. घाशीराम कोतवाल संरक्षण न करता लूटमार करायचा, तशीच परिस्थिती राज्यात सुरू आहे, अशी टीका राऊतांनी केली आहे. तर संजय राऊत तमाशाचा फड चालवणारे आहेत, अशा शब्दात शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांनी पलटवार केलाय. नवाब मलिकांसंदर्भातील पत्र फडणवीस अजित पवारांच्या हाती देऊ शकत होते, मग ते ट्विट करायची गरज काय, असा सवाल सुप्रिया सुळेंनी विचारलाय. राष्ट्रवादीला लाजवण्यासाठी हे करण्यात आलं, असा आरोप सुळेंनी केलाय. एका उपमुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या उपमुख्यमंत्र्याला पत्र लिहून नाराजी कळवणं हे महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडलं. नवाब मलिक प्रकरणात भाजपचा राजकीय व्यभिचार समोर आला, अशी टीका माजी आमदार अनिल गोटे यांनी केली आहे.
नवाब मलिक प्रकरणात फडणवीसांनी पत्र लिहिणं म्हणजे अजित पवारांना कमीपणा दाखवण्याचा प्रकार आहे, असा आरोप अनिल गोटेंनी केलाय. आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात दिल्लीत महत्त्वाची बैठक होणार आहे. अमित शहांसोबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक होणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. संसद अधिवेशनानंतर ही बैठक होणार आहे. या बैठकीत जागा वाटपासंदर्भात चर्चा होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. खासदार नवनीत राणा अजित पवार गटाकडून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. नवनीत राणांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुरेखा ठाकरे यांच्या अमरावतीतील निवासस्थानी अजित पवारांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीनं चर्चांना उधाण आलं. 2019 मध्येही नवनीत राणांनी राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावरच निवडणूक लढवली होती. लोकसभा 2024 ची निवडणूक ही संविधान सभेची निवडणूक असणार आहे. सत्तेत असलेले मनुवादी लोक संविधान बदलण्याचा प्रयत्न या पुढील काळात करतील अशी भीती भारत जोडो अभियानाचे प्रमुख योगेंद्र यादव यांनी व्यक्त केली. पंढरपूरमध्ये भारत जोडो अभियानाच्या माध्यमातून योगेंद्र यादव यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची नाशिकच्या मनमाडमध्ये जाहीर सभा होणार होती. मात्र नियोजित सभेची परवानगी ऐनवेळी तहसीलदारांनी नाकारली. तर पालिका प्रशासनानं शहरात लावलेले सभेचे फलकही तत्परतेनं उतरवल्यानं शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. अंधारेंची सभा नियोजित वेळीच घेण्याचा निर्धार शिवसैनिकांनी व्यक्त केला. रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांना रायगडच्या शिवसैनिकांनीच घरचा आहेर दिलाय. रायगडमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सामंत यांच्या कारभाराबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली. पालकमंत्री असूनही जिल्ह्यात पक्ष संघटना वाढीसाठी ते कोणतेच प्रयत्न करत नाहीयेत असा आरोप जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी केलाय. तेलंगणात महिलांसाठी मोफत बस प्रवास आणि गरिबांसाठी 10 लाख रुपयांचा आरोग्य विमा दिला जाणार आहे. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या 2 योजना सुरू केल्यात. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच या योजना सुरू करण्यात आल्या. राजस्थानच्या मुख्यमंत्री निवडीसाठी भाजपच्या बैठका सुरूच आहेत. भाजप अध्यक्ष JP नड्डा यांनी कॉन्फरन्सिंगद्वारे नवनिर्वाचित आमदारांची बैठक घेतली. राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वात पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सर्व आमदारांना जयपूरमध्ये राहण्याचे आदेश पक्षानं दिले. राजस्थान विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर काँग्रेसनं लोकसभेची मोर्चे बांधणी सुरू केली आहे. काल काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडली आहे. निवडणुकीतील चुका दुरुस्त करून आगामी लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी 24 वर्षांनंतर कारगिल युद्धासंदर्भात खुलासा केलाय. कारगिलमध्ये घुसखोरी करण्याला विरोध केल्यानंच परवेज मुशर्रफ यांनी 1999 मध्ये सत्तापालट केलं असा खुलासा शरीफ यांनी केलाय. शरीफांना भारतासोबत मैत्रीचे संबंध प्रस्थापित करायचे होते, मात्र या भूमिकेला मुशर्रफ यांनी विरोध केला असा दावा शरीफ यांनी केलाय. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 727व्या संजीवन समाधी सोहळा साजरा होतोय. यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येनं वारकरी आळंदीत दाखल झालेत. ज्ञानोबा माऊली आणि विठ्ठू नामाच्या गजरानं आळंदी दुमदुमून गेली आहे. दत्त जयंतीला सुरू होणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा यात्रेच्या चेतक महोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. जातिवंत घोड्यांच्या खरेदी विक्रीसाठी प्रसिद्ध असलेला सारंगखेडा घोडे बाजार दत्त जयंतीपासून सुरू होतो. तर घोड्यांच्या स्पर्धांना 21 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. सांगली जिल्ह्यात केंद्र सरकारची विकसित भारत संकल्प यात्रा सुरू आहे. या कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाभार्थ्यांना मार्गदर्शन केलं. पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्याकडे केंद्रीय आदिवासी राज्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे नाशिकमधील आदिवासी भागात त्यांचं जागोजागी उत्साहात स्वागत करण्यात आलं. महिलांनी आदिवासी परंपरेनुसार नृत्य करत त्यांचा सन्मान केला. तर भारती पवारांनीही नृत्य करत आदिवासींसोबत आनंद साजरा केला. सह्याद्रीची उंची म्हणजे